नमस्कार. सिंपल एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केलंय 9th स्टँडर्ड अल्जेब्राला आणि आपण पाहतोय त्यातला चॅप्टर नंबर 2 जो की रिअल नंबर मधील प्रॅक्टिस सेट 2.3 पर्यंतचा पार्ट आपण पूर्ण कव्हर केलाय. आज प्रॅक्टिस सेट 2.3 नंतरचा जो पार्ट आहे तो आज आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. आपण मागच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलंय सर्ड म्हणजे काय, ऑपरेशन्स ऑन सर्ड्स कसे करायचे, रॅशनलायझेशन ऑफ सर्ड, हे सगळं आपण ऑलरेडी कव्हर केलंय. आज त्याही पेक्षा पुढे जाऊन एक नवीन पॉइंट तुम्ही शिकणार आहात जो की आहे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. बायनॉमियल म्हणजे an expression with two terms असे एक्सप्रेशन ज्यामध्ये दोन टर्म आहेत, असे एक्सप्रेशन ज्यामध्ये दोन टर्म आहेत. इथे फॉर एक्झाम्पल a प्लस बी, यामध्ये किती दिसतात तुम्हाला, एक a आहे आणि दुसरा b आहे. असे एक्सप्रेशन ज्यामध्ये दोन टर्म्स येतात त्याला बायनॉमियल एक्सप्रेशन म्हणतात. अशा बायनॉमियल एक्सप्रेशन मध्ये बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड, फॉर एक्झाम्पल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय, क्वाड्रॅटिक म्हणजेच अशी क्वाड्रॅटिक या वर्डचाच मीनिंग काय, टू टाइम्स. क्वाड्रॅटिक मीन्स टू टाइम्स. फॉर एक्झाम्पल √5 प्लस √3 और √7 माइनस 3/2 और 3/5 माइनस √3, √5 प्लस √3, √7 मायनस 3/2, 3/5 मायनस √3. हे सगळे जे एक्झाम्पल आहेत ते बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्स आहेत. ते कसे आहेत, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहेत. नेक्स्ट वी नो दॅट आपल्याला a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल्स टू a² मायनस b². हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा जो फॉर्म्युला आहे a प्लस बी ब्रॅकेटमध्ये a प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये a मायनस बी इज इक्वल्स टू काय, तो a² मायनस b². मी आता इथे सर्डच्या फॉर्म मध्ये लिहिते. सर्डच्या फॉर्म मध्ये सर्ड a प्लस सर्ड बी घेऊया आधी, इंटू सर्ड a मायनस सर्ड बी इज इक्वल्स टू सर्ड a² मायनस सर्ड b² मीन्स काय येणार आहे, a मायनस बी. सर्ड a प्लस सर्ड b इंटू सर्ड a मायनस सर्ड b इज इक्वल्स टू सर्ड a² मायनस सर्ड b² इज इक्वल्स टू काय आलं तुम्हाला, a मायनस b. आता यामधलं एक एक्झाम्पल घेऊन बघू. सर्ड 5 प्लस सर्ड 3 घेऊ. सर्ड 5 मायनस प्लस सर्ड 3 इंटू सर्ड 5 मायनस सर्ड 3 इज इक्वल्स टू सर्ड 5² मायनस सर्ड 3² इज इक्वल्स टू सर्ड 5 हे स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार, काय येणार 5. इथे काय येणार -3. 5 मायनस 3 काय मिळाला तुमचा, 2 मिळाला, होय ना. इथे a मायनस बी हा काय मिळतोय तुम्हाला, जेव्हा तुम्ही दोन सर्डच्या ह्या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड a प्लस बी, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड सर्ड a मायनस सर्ड बी, या दोन सर्ड्सचा जेव्हा तुम्ही प्रोडक्ट घेताय तुम्हाला काय मिळतं, a मायनस बी म्हणजेच काय मिळालं तुम्हाला, एक रॅशनल नंबर मिळाला. सेम सर्ड 5 प्लस सर्ड 3 इंटू सर्ड 5 मायनस सर्ड 3 ह्या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्सचा या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डशी तुम्ही काय करताय, प्रोडक्ट घेताय आणि तुम्हाला काय मिळाला, एक रॅशनल नंबर मिळाला. काय मिळाला तुम्हाला, एक रॅशनल नंबर मिळाला. म्हणजेच काय, ही सर्ड 5 प्लस सर्ड 3 ही जी पेअर आहे, ही सर्ड 5 मायनस सर्ड 3 शी ह्या पेअर आणि ही पेअर एकमेकांच्या काय आहेत, कॉन्जुगेट पेअर आहेत. यांनाच काय म्हणायचं, सर्ड 5 प्लस सर्ड 3 इंटू सर्ड 5 मायनस सर्ड 3. जेव्हा आपण ह्या दोन बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्सचा प्रोडक्ट घेतो तेव्हा आपल्याला काय मिळतो, एक रॅशनल नंबर मिळतो. जेव्हा आपण बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्सचा प्रोडक्ट घेतो आणि आपल्याला रॅशनल नंबर मिळतो, म्हणजेच काय, ह्या दोन ज्या पेअर आहेत त्या एकमेकाच्या कॉन्जुगेट पेअर आहेत. याचाच अर्थ काय, ही याची कॉन्जुगेट पेअर आहे, ऍज इट इज हीच याची कॉन्जुगेट पेअर असणार आहे. आलं लक्षात. याचाच अर्थ काय, या दोन्ही एकमेकांच्या काय झाल्या, कॉन्जुगेट पेअर तर झाल्याच, पण या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डने या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळाला, एक रॅशनल नंबर मिळाला. म्हणजेच काय, एक ही पेअर आहे ती दुसऱ्याला काय करते, रॅशनलाइज करते ना. म्हणजेच ह्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. म्हणजेच काय, ही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड दुसऱ्या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. म्हणजेच काय, सर्ड 5 प्लस सर्ड 3 is
म्हणजेच काय सर्ड 5 प्लस सर्ड 3 इज रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ सर्ड 5 मायनस सर्ड 3 किंवा सर्ड 5 मायनस सर्ड 3 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ सर्ड 5 प्लस एकमेकांचा तो काय आला रॅशनलायझिंग फॅक्टर आला. रॅशनलायझिंग फॅक्टर का आला कारण की एका सर्डने दुसऱ्या सर्डना मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एक रॅशनल नंबर मिळतो. म्हणजेच काय झाला आपण तो सर्ड रॅशनलाइज केला. मग इथं काय होतंय सेम तर तेच होते ना, एक बायनॉमियल पेअर दुसऱ्या बायनॉमियल पेअरशी आपण जेव्हा प्रोडक्ट घेतो तेव्हा आपल्याला एक रॅशनल नंबर मिळतो. म्हणजेच ते दोघं काय झाले एकमेकांचे कॉन्जुगेट पेअर झाले. ते कॉन्जुगेट पेअर हा सर्ड 5 प्लस सर्ड 3 हा सर्ड 5 मायनस सर्ड 3 एकमेकांचे काय झाले रॅशनलायझिंग फॅक्टर झाले. आलं लक्षात इथंपर्यंत. नेक्स्ट अजून एक पॉइंट आहे जो सर्ड 5 प्लस सर्ड 3 इज कॉन्जुगेट पेअर ऑफ सर्ड 5 मायनस सर्ड 3. जस्ट आपण आता केलं. म्हणजेच काय हा सर्ड 5 मायनस सर्ड 3 ऑर सर्ड 3 मायनस सर्ड 5 सुद्धा होऊ शकतो. ही कॉन्जुगेट पेअर आहे. सर्ड 5 प्लस सर्ड 3 ही कॉन्जुगेट पेअर आहे. सर्ड 5 मायनस सर्ड 3 ची ऑर सर्ड 3 मायनस सर्ड 5 ची सुद्धा ही कॉन्जुगेट पेअर आहे. हा मागे पुढे जरी दोन्ही सर्ड झाल्या सर्ड 5 मायनस सर्ड 3 किंवा सर्ड 3 मायनस 5 सर्ड 5 जरी झालं तरी कॉन्जुगेट पेअर तीच असणार आहे. कॉन्जुगेट पेअर असणारच आहे. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय तुम्ही बघितलं. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड तुम्हाला शिकल्यानंतर रॅशनलाइज द डिनॉमिनेटर हे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय. फॉर एक्झाम्पल हे मी एक प्रॅक्टिस साठी घेते. 8/5 सर्ड 2 प्लस सर्ड 3. तुम्हाला काय करायचंय रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. तुम्हाला काय करायचंय डिनॉमिनेटर जो काही दिलाय त्याचं रॅशनलायझेशन करायचंय. आपण डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन असू दे किंवा न्यूमरेटरचं असू दे. तुम्ही लास्ट लेक्चर मध्ये बघितलंय 4/सपोज √2 आहे. मला 4/√2 चं रॅशनलाइज करायचं आपल्याला. 4/√2 मला रॅशनलाइज द डिनॉमिनेटर असं मला एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चर मध्ये बरेच सोडवलेत. ते तुम्ही अजून रेफर करू शकता. मग मी काय करते इकडे 4/√2 ऍज इट इज मी घेते आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण जो इथे √2 असेल √5 काही असेल इथे जी रूटची जी व्हॅल्यू आहे त्या रूटच्या व्हॅल्यूनं आपण वर आणि खाली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आपण मल्टिप्लाय करतो. बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मल्टिप्लाय √2 बाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. मग 4√2 ऍज इट इज आणि √2 इंटू √2 किती आला तुमचा √2 स्क्वेअर. √2 स्क्वेअर म्हणजेच काय आला 2 म्हणजेच 2 1 2 2 2 4 2√2 हे तुमचं आला आन्सर. तुम्ही जरी रेफर नसेल केलं तर तुम्ही जरूर बघा ते लेक्चर्स परत म्हणजे या लेक्चर्स मध्ये तुम्हाला काही अवघड वाटणार नाही. आता इथे काय दिलंय तुम्हाला 5√2 प्लस √3 एक बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड दिले तुम्हाला होय ना. 5√2 प्लस √3 बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डला आपल्याला काय करायचंय रॅशनलाइज करायचंय. म्हणजेच काय करावं लागेल त्याची कॉन्जुगेट पेअर कोण आहे ती बघायला लागेल. फर्स्ट लिहा तुम्ही इकडे द कॉन्जुगेट पेअर ऑफ 5√2 प्लस √3 is conjugate pair of 5√2 plus √3 is काय येणार 5√2 minus √3. याची कॉन्जुगेट पेअर काय येणार मगाशी आपण बघितलं √5 प्लस √3 होतं. याची कॉन्जुगेट पेअर काय होती √5 मायनस √3 ऑर √3 मायनस √5. एक तर ही असेल किंवा ही असेल. दोन्हीपैकी एकच कोणती तर असणार. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही घ्या. द कॉन्जुगेट पेअर ऑफ 5√2 प्लस √3 इज 5√2 मायनस √3. मग आपल्याला जी मिळते कॉन्जुगेट पेअर त्यांना आपण काय करतो मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर विथ दिस कॉन्जुगेट पेअर इज इक्वल्स टू 8/5 सर्ड 2 प्लस सर्ड 3 इंटू 5 सर्ड 2 minus सर्ड 3 divided by 5 सर्ड 2 minus सर्ड 3. Next 8 into 5 सर्ड 2 minus सर्ड 3. A plus B into A minus B is equals to A square minus B square. हा फॉर्म्युला तर तुम्ही बघितलाय. आता जस्टच आपण एक बायनॉमियल सर्ड घेऊन आपण हे सॉल्व्ह केले. इकडे आपण डायरेक्ट करूया का A प्लस बी आणि A मायनस बी असा सपोज करा. हा A हा B हा A हा B. हे 5 सर्ड 2 हे 5 सर्ड 2 हे 3 आणि हे 3 A प्लस बी आणि A मायनस बी ऍज इट इज.
मग इथे काय येणार आहे 5 सर्ड 2 स्क्वेअर मायनस सर्ड 3 स्क्वेअर होय ना a प्लस बी a मायनस बी इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 8 into 5 40 सर्ड 2 मायनस 8 into सर्ड 3 8 सर्ड 3 अपॉन 5 सर्ड 2 स्क्वेअर इकडे 5 चा स्क्वेअर येणार आणि इथे सर्ड 2 चा स्क्वेअर येणार 5 चा स्क्वेअर 25 सर्ड 2 चा स्क्वेअर 2 सर्ड 3 चा स्क्वेअर 3 इथे 40 सर्ड 2 मायनस 8 सर्ड 3 अपॉन 25 into 2 minus 3 25 into 2 50 50 minus 3 47 40 surd 2 minus 8 surd 3 divided by 50 minus 3 47 हे आलं तुमचं आन्सर. आलं का लक्षात? आपण काय केलं? आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 2.4. प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये तुम्हाला फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे मल्टिप्लाय करायचं एका सर्डनी दुसऱ्या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डला. म्हणजे सिंपल आहे, जसं आपण एरवी आपण मल्टिप्लाय करतो सेम तसंच, फक्त इकडे सर्ड आहे. इकडे लिहून घ्या तुम्ही सर्ड 3 ऍज इट इज. सर्ड 3 इंटू सर्ड 7 मायनस या सर्ड 3 ने याला आणि याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला फक्त. इकडे सर्ड 3 इंटू सर्ड 3 सर्ड 3 इंटू 7 मायनस सर्ड 3 इंटू सर्ड 3 इंटू 3 इज इक्वल्स टू, मग तुमचा आन्सर काय आलं? सर्ड 21 मायनस 3. नेक्स्ट नंबर 2 सर्ड 5 मायनस सर्ड 7 इंटू सर्ड 2. जसं आपण इकडे केलं सेम ऍज इट इज इथे करायचंय. सर्ड 5 इंटू सर्ड 2 मायनस ऍज इट इज सर्ड 7 इंटू सर्ड 2. इकडे काय आला? 10 आला. 5 2 जा 10 मायनस 40. हे आलं तुमचं आन्सर. नंबर 3 सर्ड 2 मायनस सर्ड 3 4 सर्ड 3 मायनस सर्ड 2. ही एक बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे आणि ही एक बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे. आपल्याला काय करायचं आहे? तर दोघांचा घ्यायचा आहे प्रोडक्ट, मल्टिप्लाय करायचंय. फर्स्ट हे लिहून घ्या 3 सर्ड 2. ह्या 3 सर्ड 2 ने आधी आपण याला मल्टिप्लाय करू इंटू 4 सर्ड 3 मायनस सर्ड 2. हे मायनस ऍज इट इज सर्ड 3 लिहून घ्या, नंतर हा ब्रॅकेट आहे असा. या 3 सर्ड 2 ने मी पहिल्यांदा याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं, मायनस साइन ऍज इट इज या सर्ड 3 ने परत मी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेते. इज इक्वल्स टू 3 सर्ड 2 इंटू या 3 सर्ड 2 ने आता या आणि या दोघांना मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 4 सर्ड 3 मायनस हे मायनस ऍज इट इज परत 3 सर्ड 2 इंटू सर्ड 2. मी हे सॉल्व्ह केलं इथं. हे मायनस ऍज इट इज या सर्ड 3 ने याला मल्टिप्लाय करू. सर्ड 3 इंटू हे काय आहे 4 सर्ड 3. आता हे मायनस आणि हे मायनस आपला प्रोडक्ट घेतोय ना आपण, त्यामुळे होणार ते प्लस. सर्ड 3 इंटू सर्ड 2. 3 सर्ड 2 इंटू 4 सर्ड 3. हा 3 आणि हा 4 मल्टिप्लाय करू. 3 4 जा 12 आणि हा सर्ड 2 सर्ड 3 हा सर्ड 2 हा सर्ड 3 हे वेगवेगळे आहेत, मी एकत्र लिहिले. मायनस हा 3 आणि इथं कोण नाहीये 1च आहे म्हणजे 3 ऍज इट इज राहिला. हा सर्ड 2 हा सर्ड 2 हा 4 लिहिते मी, ठीक आहे. सर्ड 2 इंटू सर्ड 2 लिहिले. सर्ड 2 इंटू 2 मायनस मायनस ऍज इट इज हे हा सर्ड 3 हा सर्ड 3 4 इकडे कोण नाहीये हा 1 आहे ना इकडे 4 ऍज इट इजच राहिला आणि सर्ड 3 इंटू सर्ड 3 सर्ड 3 इंटू सर्ड 3 2 सर्ड 3 इंटू 2 इज इक्वल्स टू 12. 2 इंटू 3 6 मायनस 3 2 2 जा हे 2 सर्ड मध्ये 2 इंटू 2 झाले स्क्वेअर रूट 4. स्क्वेअर रूट 4 म्हणजेच काय आले 2. मी इथं डायरेक्टली ते 2 मायनस हे 4 3 इंटू 3 9 त्याचा स्क्वेअर रूट घेतला की काय मिळाला 3 प्लस 3 2 जा 6 सर्ड 3 2 जा 6 इज इक्वल्स टू हा सर्ड 6 आणि हा सर्ड 6. इकडे काय आहे 12 आहे, इथं काय आहे का नाही, त्यामुळे 1 आहे इथे. इथे काय नाहीये म्हणजे 1 आहे. कुठे? इथे 12 आहे आणि हा आता 12 प्लस 1 सर्ड 6 मायनस हे मायनस 6 मायनस 12 मायनस 18 इज इक्वल्स टू
13 36 मायनस 18 हे आलं तुमचं आन्सर. मी इथे जागा नाही पुरत म्हणून मी इकडे नोट डाऊन केलं. आलं का लक्षात? आपण काय केलं, 2 आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा थोडं काळजीपूर्वक करायचं, कारण की कधी कसं होतं मायनस प्लस मध्ये थोडंसं गोंधळून जातो, मग आन्सर आपलं चुकू शकतं, चुकत नाही पण चुकू शकतं, म्हणून थोडं काळजीपूर्वक इथं मल्टिप्लिकेशन केलं. तुम्हाला आन्सर काय मिळालं? 13 36 मायनस 18. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय आहे? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. तुम्हाला 1/37 प्लस 2. 37 प्लस 2 ही काय आहे? तुमची बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे. आता तुम्हाला काय करावं लागेल? त्याची कॉन्जुगेट पेअर पहिल्यांदा फाइंड आउट करावी लागेल. कॉन्जुगेट पेअर ऑफ 37 plus 2 is 37 minus 2. Therefore, 1/37 plus 2 is equals to 1/37 plus 2 into 37 minus 2 divided by 37 minus 2. इकडे काय केलं आपण? मल्टिप्लाय both numerator and denominator by 37 minus 2. मी इथं शॉर्ट फॉर्म लिहिते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा. मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 37 minus 2 is equals to 1 into 37 minus 2. खालचं मल्टिप्लिकेशन करू. 37 a plus b into a minus b is equals to काय आहे इथं? a square minus b square. मी इथे डायरेक्ट लिहिते. इथे a plus b minus a into a minus b आहे. मी डायरेक्ट इथे लिहू का? a square minus b square म्हणजेच काय? 7 plus 2 into 7 minus 2 is equals to काय ना? 7 square minus 2 चा स्क्वेअर. होय ना? a plus b into a minus b is equals to a square minus b square येतो. होय ना? Therefore, 7 minus 2 as it is. 7 चा स्क्वेअर किती येणार? 7 येणार. मायनस 2 चा स्क्वेअर काय येणार? 2 येणार. 7 minus 2. 7 minus 2 डिवायडेड बाय 7 minus 2 5. हे आलं तुमचं आन्सर. कोणाचं करायचं रॅशनलायझेशन आपल्याला? डिनॉमिनेटरचं. झालं का? डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल नंबर मिळाला ना, म्हणजे काय झालं? आपल्याला दिलेली जी होती व्हॅल्यू, हा जो बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड होती ती आपण काढून टाकली आणि त्याच्याबद्दल आपल्याला डिनॉमिनेटर काय मिळाला? एक रॅशनल नंबर मिळाला. म्हणजेच काय दिलेलं आपण एक्झाम्पल मध्ये त्याचा डिनॉमिनेटर आपण काय केला? रॅशनलाइज केला. 3/2 मायनस 3/2 काय करायचं आपल्याला? रॅशनलाइज करायचं आहे. फर्स्ट कॉन्जुगेट पेअर आपल्याला शोधावी लागेल. कॉन्जुगेट पेअर ऑफ 2/5 minus 3/2 is काय येणार आहे याची कॉन्जुगेट पेअर? 2/5 plus 3/2. याची कॉन्जुगेट पेअर काय मिळाली आपल्याला? 2/5 plus 3/2. मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय द कॉन्जुगेट पेअर. असं तुम्ही नोट डाऊन करा. मी डायरेक्ट लिहिते. 3/3/5 minus 3/2 into 2/5 plus 3/2. 2/5 plus 3/2. इकडे लिहा मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉन्जुगेट पेअर 2/5 प्लस 3/2. ही आहे तुमची कॉन्जुगेट पेअर. तर आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. 3 इंटू ब्रॅकेट मध्ये 2/5 प्लस 3/2 डिवायडेड बाय परत आहे का? a मायनस b इंटू a प्लस b इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. होय ना? मग a प्लस b a मायनस b आहे ना, डायरेक्ट लिहिते मी. 2/5 चा स्क्वेअर मायनस 3/2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू ह्या 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. वर 3 इंटू 2 3 2 जा 6/5 ऍज इट इज. मी ह्या 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करते. 3 2 जा 6/5 3 2 जा 6/5 हे प्लस आहे असं. 3 3 जा किती आलं? 9. 3 3 जा 9 आणि 2 ऍज इट इज डिनॉमिनेटर मध्ये.
या 2 सर्ड 5 चा स्क्वेअर आहे. 2 सर्ड 5 च्या स्क्वेअर मध्ये 2 चा स्क्वेअर इंटू 5 सर्ड 5 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती आला? 4 आला. आणि सर्ड 5 चा स्क्वेअर काय मिळाला तुम्हाला? 5 मिळाला ना. हा 2 सर्ड 5 चा आपण स्क्वेअर करतोय. तर ह्या 2 चा स्क्वेअर 4 आला. आणि ह्या सर्ड 5 चा स्क्वेअर, ह्या सर्ड 5 चा स्क्वेअर काय मिळणार आहे तुम्हाला? 4 ॲज इट इज. आणि ह्या सर्ड 5 चा स्क्वेअर 5 मिळालं. हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं. मग 4 इंटू 5 मी डायरेक्ट लिहिलं. मायनस हे 3 चा स्क्वेअर इंटू सर्ड 2 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर किती आहे? 9. आणि सर्ड 2 चा स्क्वेअर किती येणार? हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल, फक्त 2 येणार. इज इक्वल्स टू 6 सर्ड 5 प्लस 9 सर्ड 2 divided by 4 5 जा 20, 9 2 जा 18 is equals to 6 third 5 plus 9 third 2 divided by 20 minus 18 2. हे आलं तुमचा आन्सर. आलं लक्षात? आपण कसं केलं? डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल नंबर आला ना, म्हणजेच काय झालं? रॅशनलायझेशन झालं डिनॉमिनेटरचं. नोट डाऊन करून घेत जा. नेक्स्ट एक्झाम्पल 4 upon 7 plus 4 third 3. याची कॉन्जुगेट पेअर काय येणार आहे? 7 minus 4 third 3. 4 upon 7 plus 4 third 3 into 7 minus 4 third 3 divided by 7 minus 4 third 3. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचंय आपल्याला. कशाने? दिलेल्या या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट्सच्या कॉन्जुगेट पेअरनी. इज इक्वल्स टू 4 into 7 minus 4 third 3 divided by 7 plus 4 third 3, 7 minus 4 third 3. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण केलं सेम ऍज इट इज तसंच. 7 स्क्वेअर मायनस 4 third 3 चा स्क्वेअर. a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. 4 7 जार 28 मायनस 4 इंटू 4, 4 मायनस ऍज इट इज 4 इंटू 4 16 third 3 as it is. 7 चा स्क्वेअर 49 मायनस 4 चा स्क्वेअर इंटू 3 चा third 3 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर 16 इंटू ह्या third 3 चा स्क्वेअर किती येणार? 3 येणार. होय ना. 16 3 जा 48 is equals to 28 minus 16 third 3 divided by 49 minus 48 1. हे आलं तुमचं आन्सर. क्वेश्चन 2 मधला 4th third 5 minus third 3 divided by third 5 plus third 3. Conjugate pair of third 5 plus third 3 is third 5 minus third 3. Third 5 minus third 3 divided by third 5 minus third 3 is equals to या third 5 minus third 3 into third 5 minus third 3. third 5 minus third 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे पण आहे third 5 minus third 3. इथे पण आहे third 5 minus third 3. म्हणजे third 5 minus third 3 ब्रॅकेटचा झाला स्क्वेअर. इथे a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. होय ना. हे third 5 प्लस third 3 आणि third 5 मायनस third 3 आहे. म्हणून आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये बरेच वेळ केले. हे तुम्हाला मी डायरेक्ट करून दाखवते इकडे. third 5 चा स्क्वेअर मायनस third 3 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू third 5 मायनस third 3 चा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर काय आहे? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. होय ना. a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. इकडे काय? third 5 मायनस third 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू. मग हे आपण या फॉर्म्युल्याने करू. third 5 square minus 2 into third 5 into third 3 plus third 3 चा square plus third 3 चा square divided by third 5 चा square 5 minus third 3 चा square 3 minus as it is equals to third 5 चा square 5 आला minus 2 into third 5 into third 3. third 5 into third 3 third आला 5 3 जा 15 into 2 third 15 plus third 3 चा square 3 divided by 5 minus 3 2. 5 minus 2 third 15 plus 3
इज इक्वल्स टू 5+3 होऊ शकतोय ना, हा इकडे सड आहे त्यामुळे हे होणार नाही, पण 5+3 होऊ शकतोय. 5+3 8 - 2 सड 15 डिवायडेड बाय 2. सिम्प्लिफाय होऊ शकते. इकडून 2 कॉमन काढला तर 4 - 15 डिवायडेड बाय 2. हा 2 कॅन्सल, मग 4 सड 15 याला तुमचा आन्सर. अशा प्रकारे हा तुमचा प्रॅक्टिस सेट 2.4 अतिशय छोटासा होता आणि तो संपलेला आहे. तुम्ही ह्या गोष्टी नोट डाऊन करत नसाल तर तुम्ही जरूर नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घेणं पॉसिबल नसेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट तरी घ्या आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही अडकाल, जेव्हा तुम्हाला अडचण येईल सॉल्व्ह करताना, तेव्हा या गोष्टी तुम्हाला नक्की उपयोगाला येतील. अशाच सोप्या पद्धतीनं आपण सिम्पल एज्युकेशन मध्ये पुढचं लेक्चर कव्हर करू. भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय आणि अभ्यास करा.